हाय, हॅलो, नमस्कार. तर आज एक प्रसंग मी तुमच्याशी शेअर करणार आहे, जो आज आज रिसेंटली म्हणजे आजच घडलेला आहे. तर ॲक्च्युली ह्याच्या आधी पण म्हणजे बऱ्याच वेळा असा अनुभव आलेला आहे. पण आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे मला नक्कीच तुमच्याशी शेअर करायला आवडेल. तर बेसिकली हा मुद्दा कशाचा आहे, तर मुलगा आणि मुलगी यांच्या काय म्हणू शकतो आपण की रिस्पॉन्सिबल, इक्वली रिस्पॉन्सिबल प्रत्येक गोष्टीसाठी दोघं जण आहेत. किंवा आजकालचा जमाना म्हणजे पूर्वीसारखा आता काही राहिलेलं नाही आहे. आजकालचा जमाना बदलला आहे. तर मुलगा आणि मुलगी दोघांनी पण त्यांना सगळं आलं पाहिजे. म्हणजे बाहेरचं काय किंवा घरातलं काय, तर सगळ्या गोष्टी त्यांना आल्या पाहिजेत किंवा जमल्या पाहिजेत. कारण इथून पुढचा जमाना हा शेअरिंगचा असणार आहे. कळत नाही आहे ना काय सांगते. आज सकाळीच काय झालं की सकाळची 7:30ची वेळ होती. ॲज युजल नेहमीची गडबड सकाळची कामाची. तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली मी भांडी लावत होते. तर तेव्हा माझा मुलगा बाहेर आला आणि तो आल्यावर तो मला दिसला की मी त्याला म्हटलं की अथर्व, प्लीज मला हेल्प कर, ही थोडीशी भांडी आहेत ती लावून टाक. ॲक्च्युली थोडीच होती, बट मी त्याला ते सांगितलं. तर तिथं माझ्या सासूबाईसुद्धा बसलेल्या. तर त्यांना ही गोष्ट खटकली आणि त्यांनी लगेच मला म्हटलं की अगं, तो आत्ताच आला आहे ना बाहेर, मग त्याला पहिल्यांदा विचार, त्याला काय हवं आहे, चहा कॉफी काय हवं आहे का, डायरेक्ट त्याला कामाला लावतेस का, डायरेक्ट काम सांगतेस का, हे कर ते कर म्हणून. तर हे असं झालं आणि इथून मागं पण हे असं झालेलं आहे. म्हणजे जेव्हा मी त्याला काम सांगते तेव्हा त्यांना ती गोष्ट खटकते आणि त्या मला नेहमीच त्या बाबतीत टोकतात. तर आजसुद्धा तसंच झालं आणि मग अथर्वला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी जे काम सांगितलं ते गपचूप केलं आणि तो निघून गेला तिथून. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा ब्रेकफास्टसाठी बसलो तेव्हा मी त्यांना ही गोष्ट एक्सप्लेन केली की सासूबाई, तुमच्या वेळचा जमाना हा गेलेला आहे, तुमच्या मुलांचं सगळं व्यवस्थित झालं आहे, पण इथून पुढचा जमाना हा असा नाही. म्हणजे कसं की मुलांनासुद्धा सगळी कामं ही येणं गरजेचंच आहे. कारण इथून पुढं गोष्टी अर्ध्या अर्ध्या किंवा जी रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो तर ती नक्कीच शेअर होणार आहे. नवरा बायको आजकाल जबाबदाऱ्या शेअर करतात आणि त्यात चुकीचं काहीच नाही आहे. ॲब्सोल्युटली आय ॲग्री विथ दिस की दोघांची जबाबदारी असते, कोणाची एकाची जबाबदारी ही नाही आहे. त्यामुळे दोघांना सगळी कामं ही आलीच पाहिजेत. तर हीच गोष्ट मी त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन केली पुन्हा एकदा. आणि तर तुम्हीसुद्धा मुलगा मुलगी असा काहीही फरक न करता सगळी कामं ही जी मुलींना येतात ती मुलांना आली पाहिजेत आणि जी मुलांना येतात ती मुलींना आली पाहिजेत. तर एवढंच आहे आजच्या व्हिडिओच्या मेन कारण की दोघांनासुद्धा इक्वली ट्रीट करा. म्हणजे मुलगा म्हणून काही वेगळी सूट किंवा मुलगी म्हणून हे आलंच पाहिजे ते झालंच पाहिजे. किंवा फॉर एक्झाम्पल अशा अपेक्षा असतात की मुलगी म्हणजे स्वयंपाकघरातली कामं आलीच पाहिजेत किंवा कुकिंग हे आलंच पाहिजे. तर हो, आलं पाहिजे हे बरोबर आहे, पण जरी मुलगा असेल तरी त्यालासुद्धा या गोष्टी आल्या पाहिजेत. तर याची आपण काळजी ही नक्कीच घेऊया आणि इक्वली आपण मुलगा मुलगी दोघांना इक्वली ट्रीट करूया. थँक्यू.